सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट कसं करायचं हे आपण पाहिलंय, ज्यामध्ये मेनली 2 रोज आणि 2 कॉलम्स असतात, 4च एलिमेंट असतात. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन A into D minus B into C. हे सिंपल आहे. Now we have to go for the next stage, that is third order determinant. हे थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट्स कशा प्रकारे इव्हॅल्युएट होतात ते लक्षात घ्या आधी. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस वन we'll consider a third order determinant like this. 2, 3, 4. 1 minus 2 minus 5 minus 1 3 7. ओके, हा जो डिटर्मिनंट आहे याला आपण म्हणणार थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट, कारण याच्यामध्ये 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. 3 रो आणि 3 कॉलम आहेत. यांचा क्रम पण महत्वाचा असतो. डिटर्मिनंट मध्ये किंवा मॅट्रिक्स मध्ये हा जो असतो तो नेहमी फर्स्ट रो, हा असेल तो सेकंड आणि हा थर्ड. म्हणजे रो मोजत असताना वरून खाली यायचंय. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. कॉलम्स हे नेहमी लेफ्ट टू राईट काउंट करायचे असतात. म्हणजे हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. ओके, कुठल्याही डायरेक्शननी हे चालणार नाही. ही स्पेसिफिक डायरेक्शन आपल्याला फॉलो करावी लागते. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. ओके, आता पहा हा डिटर्मिनंट इव्हॅल्युएट कसा करायचा. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो फर्स्ट रो आहे याचा फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो किंवा फर्स्ट कॉलम, याचा हा फर्स्ट एलिमेंट, तो एलिमेंट आधी ऍज इट इज लिहायचा. ओके, फर्स्ट रो चा हा एलिमेंट जो आहे पहिला तो ऍज इट इज लिहायचा, जसा आहे तसा. तो जर मायनस असला तर मायनस, प्लस असेल प्लस, चिन्हासकट उचलून ऍज इट इज लिहायचा. ओके, त्यानंतर त्या एलिमेंटचा जो रो आहे तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा, स्किप करायचा. म्हणजे हा रो आणि हा कॉलम आपण सोडून दिला. आता शिल्लक कोण कोण राहिले? -2, -5, 3, 7 हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले. या 4 एलिमेंटचा एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तयार होतोय. ते आहे तशाच जागी ठेवून, आहे त्याच क्रमाने ठेवून या 4 जणांचा एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तयार करायचा आणि तो ह्या 2 ला मल्टिप्लिकेशन मध्ये लिहायचा. ओके, पहिला एलिमेंट आपण 2 ऍज इट इज लिहिला, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिला. शिल्लक राहिलेल्या एलिमेंट्सचा एक डिटर्मिनंट होईल सेकंड ऑर्डर. म्हणजेच ह्या 2 ला मल्टिप्लाय काय येणार? -2, -5, 3,
7. हा झाला सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा. गॉट दिस? त्यानंतर पुढे त्याच रोचा हा सेकंड एलिमेंट विचारात घ्यायचा आहे. फर्स्ट एलिमेंट आपण ऍज इट इज लिहिला, पण सेकंड ऍज इट इज लिहायचा नाही. सेकंड लिहित असताना तो साइन चेंज करून लिहायचा आहे. फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचं साइन चेंज, आणि थर्ड ऍज इट इज असं अल्टरनेट चालणार आहे. फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचं साइन चेंज, थर्ड ऍज इट इज. आता फर्स्ट ऍज इट इज आपण लिहिला, जो लिहिलाय त्याचाच रो आणि कॉलम सोडून दिला, रिमेनिंग एलिमेंट्सचा डिटर्मिनंट त्याला मल्टिप्लाय घेतला. पण सेकंड एलिमेंट घेताना आपल्याला साइन चेंज करून घ्यायचा आहे. साइन चेंज म्हणजे तो जर पॉझिटिव्ह असेल तर इथे मायनस येईल, आणि जर तो निगेटिव्ह असला तर इथे प्लस येईल. साइन चेंज करून, पहिला ऍज इट इज, दुसऱ्याचं साइन चेंज, तिसरा ऍज इट इज, हा क्रम लक्षात ठेवायचा. याचं साइन चेंज केलं म्हणजे तो झाला -3, आणि मल्टिप्लाइड बाय, त्याला मल्टिप्लाय कोण, पुन्हा त्याचा रो आणि त्याचा कॉलम स्किप करायचा. जो एलिमेंट लिहिलाय त्याचा रो आणि त्याचा कॉलम स्किप करायचा, सोडून द्यायचा. मग शिल्लक 4 जण राहिले परत. कोण कोण? 1, -5, -1, 7. हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले. यांच्यापासून पुन्हा एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तयार करायचा. म्हणजे काय? तर इथे 1, -5, -1, 7. गॉट दिस? 1, -5, -1, 7. हे 4 जण आहे त्याच क्रमाने, त्यांचा क्रम बदलू द्यायचा नाही. आणि त्यानंतर काय करायचं? हा तिसरा एलिमेंट, तो ऍज इट इज लिहायचा. पहिला ऍज इट इज लिहिला, दुसऱ्याचं साइन चेंज केलं, आणि तिसरा ऍज इट इज लिहायचा. पण तिसरा ऍज इट इज लिहित असताना मेजॉरिटी जणांची इथं मिस्टेक होते, आणि मग आपण बघतो आन्सर काय येत नाही. तिसरा एलिमेंट ऍज इट इज लिहित असताना इथं त्याचं चिन्ह बघायचं कसं आहे. ते जर पॉझिटिव्ह असेल तर इथं मध्ये प्लस लिहायला विसरायचं नाही. बऱ्याच जणांना काय होतं, ऍज इट इज लिहायचं म्हणजे डायरेक्ट 4 लिहून टाकतात. इथे का तसा प्रॉब्लेम नाही आला? कारण हा पहिला आहे. कोणत्याही नंबरच्या आधी आपण प्लस लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. पण इथं पुढं त्यांचं ऍडिशन होणार आहे, इथे या चिन्हाचा इफेक्ट होणार आहे. म्हणून इथे तिसरा एलिमेंट ऍज इट इज लिहिताना पॉझिटिव्ह असेल तर प्लसचं चिन्ह द्यायचं, निगेटिव्ह असेल तर मायनसचं चिन्ह द्यायचं. चिन्ह बदलायचं नाहीये. चिन्ह कुठं बदलायचंय? मधल्या एलिमेंटसाठी. इथे प्लस होता, मायनस लिहिला. पहिला ऍज इट इज लिहिला, दुसऱ्याचं साइन चेंज, आणि तिसरा ऍज इट इज पण तो पॉझिटिव्ह आहे म्हणून +4. परत तेच काम. हा जो 4 आपण लिहिलाय त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून द्या. रिमेनिंग हे 4 एलिमेंट्स आहेत. या 4 एलिमेंट्सचा डिटर्मिनंट तयार करा सेकंड ऑर्डरचा. तो डिटर्मिनंट काय तयार होतोय? 1, -2, -1, 3. म्हणजे यात 1, -2, -1, 3. ही झाली पहिली स्टेप या कॅल्क्युलेशनची. पहिली स्टेप लक्षात आली का बघा आधी. ही स्टेप आली की मग पुढे काहीच राहिलं नाही. आता
फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज, त्याचा रो कॉलम स्किप केला, रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहिला. सेकंड ऑर्डर. सेकंडचं साइन चेंज केलं, त्याचा रो कॉलम स्किप केला, रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहिला. आणि थर्ड एलिमेंट ॲज इट इज लिहिला, त्याचा रो कॉलम स्किप केला, रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट लिहिला. ओके. आणि आता याचं कॅल्क्युलेशन करत असताना महत्वाचं, हा पहिला 2 ॲज इट इज ठेवू, मल्टिप्लाय असल्यामुळे इथं ब्रॅकेट टाका. ब्रॅकेट्सलाही महत्व आहे कॅल्क्युलेशन करताना. आता सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तर आपला इव्हॅल्युएट करता येतो, सॉल्व्ह करता येतो. यांचं मल्टिप्लिकेशन -2 × 7 -14. त्याच्यामधून यांचा प्रोडक्ट मायनस करायचा आहे. मग 3 × -5 -15. तो मायनस आणि मधला मायनस प्लस 15 येणार. पण त्याला आपण सोपा मार्ग एक पाहिलाय. सोपा मार्ग काय? मधलं चिन्ह, सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट सोडवत असताना मधलं चिन्ह जर डिसाइड करायचं असेल तर काय सोपा मार्ग आहे? या दोघांचं चिन्ह जर डिफरंट असेल तर प्लस आणि सेम असेल तर मायनस. ओके. यांचं चिन्ह डिफरंट आहे, मध्ये प्लस देऊन टाका डायरेक्ट. आणि 5 × 3 येतो 15. ओके. परत पुढे हा -3 तसाच इंटू ब्रॅकेट. वन इंटू 7 7. पहिल्या प्रोडक्टला आपला नेहमीचाच रूल. आता या दोघांचं चिन्ह सेम आहे आणि दोघांचं चिन्ह सारखं असेल, मायनस देऊन टाका. 1 × 5 ओके. प्लस हा तिसरा 4 ॲज इट इज इंटू, परत याचे कॅल्क्युलेशन 1 × 3 आणि या दोघांचं चिन्ह सारखं आहे. चिन्ह सारखं असेल तर मायनस. 1 × 2 म्हणजे 2. ओके. पुढे कॅल्क्युलेशन 2 मल्टिप्लाइड बाय -14 + 15 म्हणजे 1. -3 मल्टिप्लाइड बाय 7 - 5 2 प्लस आला तो. आणि 4 मल्टिप्लाइड बाय 3 - 2 1, त्याला मल्टिप्लाय. मायनस असता तर मग ब्रॅकेट टाकला असता. ठीक आहे, ब्रॅकेट टाकून द्या. इक्वल टू 2 × 1 -3 × 2 आणि प्लस 2 + 4 म्हणजे 6 आणि 6 - 6 This is the method to evaluate third order determinant. थर्ड ऑर्डर डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करण्याची ही मेथड आहे. आता ही मेथड इझी आहे किंवा ही सॉल्व्ह करणं ही सोपं आहे, काही अडचण नाही. परंतु तरीही मोस्ट ऑफ द टाइम्स डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज फाइंड करताना चुकतात. त्याचे रिझन्स काय पहा. पुढे चालून आपल्याला प्रॅक्टिस अशा प्रकारे करायची आहे. सुरुवातीला ठीक आहे, पण पुढे चालून आपल्याला ही स्टेप स्किप करायची आहे, काढून टाकायची आहे. डायरेक्ट या स्टेपचं कॅल्क्युलेशन करायचं. तिथं गडबड होते. हे जे प्लस मायनस वगैरे असतात ना, ते गडबड करतात.
कारण वेळ कमी असतो आणि कमी वेळेत आपलं ते काम क्विक उरकायचं असतं. पण त्यातून कॉन्फिडन्स आपला इतका ओव्हर असतो की आपल्याला डिटरमिनंट सॉल्व्ह करणं म्हणजे खूप सोपी गोष्ट आहेच आहे ती, नो डाऊट. पण तिथं एरर येतात, मिस्टेक येतात. त्या कशा होतात? आता सध्या इथे माझ्याकडे जे मी आता एक्सप्लेनेशन केलेलं आहे याच्यावरती मी कट मारू शकतो, याच्यावरती कट मारू शकतो. तुम्हाला तसं ऑप्शन नाहीये, तुम्ही त्याच्यावरती रेघोटे नाही मारू शकत. त्याचं कट केलं की पुढच्या स्टेपला करायचं काय? तुम्हाला हे सगळं मनातल्या मनात करायचं असतं, मनातल्या मनात. मग त्याच्यात काय होतं गडबड? आपण सोडतो एक आणि मल्टिप्लाय करताना याच्याऐवजी थोडं इकडे तिकडे काय झालं, मध्येच एखादा SMS वाजला की इकडे जातो नजर आपली, चुकलं. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे याच्यामध्ये. जे काही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू चुकतात त्या फक्त आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन मुळे चुकतात. सुरुवातीला चुकत नाहीत कारण आपण ही स्टेप लिहित असतो. नंतर नंतर डायरेक्ट ही स्टेप लिहायची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ही स्टेप लिहायची प्रॅक्टिस केली की कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं आहे. काही जण इतके स्ट्रॉंग असतात कॅल्क्युलेशन मध्ये की ते डायरेक्ट ही स्टेप लिहितात, ह्या दोन स्टेप वरच्या लिहितच नाहीत. चांगली गोष्ट आहे, तिथपर्यंतही जायचंय आपल्याला. त्याच्याही पेक्षा काही जण कॅल्क्युलेशन मध्ये स्ट्रॉंग असतात, ते डायरेक्ट ही स्टेप लिहितात. अजून चांगली गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ऑब्जेक्टिव्ह मध्ये वगैरे तर तुम्हाला ठीक आहे, चालेल, तिथपर्यंत जावं लागेल, जाता येऊ शकतं. त्याच्याही पेक्षा काही जण इतके स्ट्रॉंग असतात कॅल्क्युलेशन मध्ये की ते एकही स्टेप लिहित नाहीत, फक्त 1 मिनिट त्या डिटर्मिनंट कडे बघत बसतात, सगळे कॅल्क्युलेशन मनातल्या मनात करतात आणि डायरेक्ट ही व्हॅल्यू सांगतात. पण त्याला खूप मोठं मन असावं लागतं. आपली रॅम कमी पडते, टेम्पररी स्टोरेज कमी पडतं आपल्या मेमरीचं. त्याच्यामुळे शक्यतो ज्यांना नाही जमत त्यांनी डेअरिंग नका करू, कारण आन्सर बरोबर येणं महत्वाचं आहे. स्टेप लिहायची म्हटलं तरी फार वेळ लागत नाही, खूप टाइम कन्झ्युमिंग नाहीये. जस्ट हाफ मिनिट मध्ये डिटर्मिनंट सॉल्व्ह होऊ शकतो. ऍट द मोस्ट 1 मिनिट मध्ये एक डिटर्मिनंट सॉल्व्ह होतो. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला याच्यावरती वर्किंग करत असताना 10 डिटर्मिनंट जर तुम्ही एक्झाम्पल्स घेतले तर 10 मिनिटात ते एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. ही स्टेप लिहून जर या स्टेपला लिहायचं असेल तर 1-2 मिनिट जास्त लागतील. सुरुवातीला त्याचं ऍक्च्युअल वर्किंग कसं आहे ते लक्षात घ्या, कारण पुढे चालून आपल्याला हे जे आहे ना काम, एलिमेंट लिहायचा, रो कॉलम सोडायचा, उरलेल्यांचा डिटर्मिनंट, असं याच्यामध्ये मायनर को फॅक्टर मध्ये प्रत्येकासाठी करायचंय. इथं तरी आपण तिघांसाठीच करतो हे काम फक्त, पण पुढं मायनर को फॅक्टर मॅट्रिक्स मध्ये पण आणि डिटर्मिनंट मध्ये पण दोन्ही ठिकाणी ते कॉमन पॉइंट आहे. तिथे आपल्याला ह्या प्रत्येकासाठी तसं करायचंय. मग काय होतं, इथपर्यंत ठीक होतं, याची सवय असते. हा एलिमेंट लिहायचा, त्याचा रो कॉलम स्किप करायचा, यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन, हे असे 9 एलिमेंटचे आपल्याला मायनर को फॅक्टर लिहायचे असतात. इथेही महत्वाचा फॅक्टर एकच आहे, कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करणं डिफिकल्ट नाहीये, इव्हॅल्युएट करताना त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे. ओके, हे आधी लिहून घ्या. तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी देतो सॉल्व्ह करण्यासाठी. प्रोसेस तर लक्षात आली आहे संपूर्ण? हो सर. घ्या एक्झाम्पल्स काही.
These are the 10 examples that you have to evaluate. यामधला फर्स्ट प्रॉब्लेम आणखी एक वाटल्यास मी सॉल्व्ह करून देतो. ज्यांना नसेल समजलं त्यांनी लक्ष द्या, ज्यांना समजलंय ते सॉल्व्ह करू शकता. First example, डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करत असताना आधी फर्स्ट एलिमेंट 3 तो आपण ॲज इट इज लिहिणार. त्या 3 चा रो आणि कॉलम स्किप करणार. रो कॉलम स्किप केला की हे 4 एलिमेंट शिल्लक राहतात. 1 -3 7 4. त्यांचा एक सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट तयार केला. त्यानंतर सेकंड एलिमेंट लिहिताना साइन चेंज करून लिहायचा आहे. इथे -4 आहे, +4 घ्यावा लागेल. फर्स्ट ॲज इट इज ठेवला, सेकंडचं साइन चेंज केलं. या सेकंडचा रो आणि कॉलम जर स्किप केला तर 2 -3 -5 4 असे एलिमेंट येतील. सेकंड एलिमेंटचा रो आणि कॉलम स्किप केला, हे 4 शिल्लक राहिले, त्यांचा एक डिटर्मिनंट तयार केला. आणि थर्ड एलिमेंट जो आहे 1 तो ॲज इट इज लिहायचा आहे. ॲज इट इज म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणून +1, निगेटिव्ह असता तर मायनस लिहिला असता. त्याचा रो आणि कॉलम स्किप केला, रो कॉलम स्किप, हे 4 एलिमेंट शिल्लक राहिले. 2 1 -5 7. ओके. आता याचे कॅल्क्युलेशन 3 ॲज इट इज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट सोडत असताना यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. 1 × 4 4 येणार. या दोघांचं साइन अपोजिट आहे. साइन अपोजिट असेल तर प्लस लिहिणार आपण. 7 × 3 21 +4 ॲज इट इज इंटू 2 × 4 8. यांचं चिन्ह सारखं आहे, -1. 5 × 3 15. चिन्हाचं काम एकदाच करून टाकायचं, डायरेक्ट मग डिजिटचं मल्टिप्लिकेशन. लास्ट +1 ॲज इट इज 2 × 7 14. यांचं साइन अपोजिट आहे, डिफरंट आहे, +5. आणि आता कॅल्क्युलेशन 3 × 4 + 21 म्हणजे 25 +4 × 8 - 15 म्हणजे -7 आणि +1 ×
14 प्लस 5 म्हणजे 19 इक्वल टू 25 इंटू 3 म्हणजे 75 4 इंटू मायनस 7 प्लस 4 इंटू मायनस 7 मायनस 28 आणि प्लस 1 इंटू 19 म्हणजे 19. काही जणांचं ही स्टेप तर ओके येतेच, हेही बरोबर येतं डिटर्मिनंट सोडवायचं. इथं चुकतात पुढं प्लस मायनस बेरीज वजाबाकी कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशन कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस. 75 मायनस 28 प्लस 9 मायनस 28 प्लस 9 म्हणजे 9 मायनस 9 आणि 75 मायनस 9 म्हणजेच 66. किंवा तुम्ही 1 बाय 1 कॅल्क्युलेशन करू शकता. बघा आन्सर आलं का एवढं प्लस 66 सर्वांचं. यस सर. आलाय प्लस 66. हो सर. हो सर. ओके. सॉल्व करा बाकीचे मग आता. आन्सर फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर तर 66 आलाय सर्वांचं. हो सर. हां. सेकंडचं काय आलंय सांगा आता. सेकंड -1. सेकंड एक्झाम्पल 0. हां -1 0 0 आले सर. 0 नंतर पहा डिटर्मिनंट अशी गोष्ट आहे प्रत्येकाचं एकाच एक्झाम्पलचं प्रत्येकाचं आन्सर वेगवेगळं येऊ शकतं. प्रत्येकाचं डिफरंट येऊ शकतं कारण प्रत्येक जण वेगळी काहीतरी चूक करणार. आणखी कोणाचं काय आन्सर आलंय सांगा. त्यासाठी 0. डिटर्मिनंट्स हे कधीच एकदा सोडवायचं नाही. एक्झाम मधून वगैरे सुद्धा लक्षात घ्या आपण कितीही स्ट्रॉंग कॉन्फिडंट असलो तरी डिटर्मिनंट जर त्या ठिकाणी आला तर तो 2 वेळा सॉल्व्ह करायचा. 2 वेळा सॉल्व्ह करायचा. दोन्ही वेळेस जर आपलं आन्सर वेगवेगळं आलं तर समजायचं दोन्हीपैकी कुठले तरी एकदा आपलं चुकलंय मग तिसऱ्यांदा. दोन्ही वेळेस सारखं आलं तरी डिपेंड आहे आपल्या कॉन्सन्ट्रेशन वरती की करेक्ट येणार किंवा नाही. ते दोन्ही वेळेस सारखं आलं की बरोबरच असं नाही पण दोन्ही वेळेस वेगळं आलं की समजायचं चुकलंय कुठलं तरी. पहा सेकंड आणखी एक आन्सर काय आलाय 18 आलाय. बर आणखी कोणाचं काही वेगळं आलंय. येस -1 एक -4 पण आलाय. बघा किती व्हरायटी आहे. -2 पण आलाय.
किती व्हरायटी बघा, एका डिटर्मिनंट मध्ये ज्याच्यात फक्त 9 आकडे आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्यातही 4 पेक्षा मोठी संख्या नाहीये. एकच मेथड आहे, एकच प्रोसिजर आहे, पण एवढे सगळे आन्सर आपल्याला मिळाले. कुठलं करेक्ट आहे मला माहित नाही. येस, वापस एकदा चेक केलं 0 येते सर. सगळेजण एकदा परत डबल सॉल्व्ह करा तोच प्रॉब्लेम, आणि डबल सॉल्व्ह करून आन्सर बदलतंय का तेच राहतंय ते बघा. आता मेजॉरिटी जणांचं आन्सर 0 आलाय, त्यामुळे 0 हे आन्सर याचा असू शकतं असं गृहीत धरायला हरकत नाही सध्या. बरोबर आहे. डबल सॉल्व्ह करून पण बऱ्याच जणांचं 0 आलंय, असू शकतं. बघूया आपण काय येतंय ते. -1 2 -3 -1 1 0 3 -4 1. हा डिटर्मिनंट आपला दिलेला आहे. तो इव्हॅल्युएट करताना फर्स्ट एलिमेंट 1 ॲज इट इज, त्याचा जर रो आणि कॉलम सोडून दिला 1 0 -4 1, सेकंड एलिमेंटचं साइन चेंज 2 आहे म्हणून -2 होईल. या 2 चा रो कॉलम स्किप केला, रो कॉलम स्किप केल्यानंतर -1 0 3 1, आणि थर्ड एलिमेंट ॲज इट इज -3, त्याचा रो कॉलम स्किप केला, तर -1 1 3 -4. आधी ही स्टेप बघून घ्या बरोबर आली आहे का. ज्यांचा आन्सर स्पेसिफिकली 0 आला नाही, या स्टेप मध्ये काही मिस्टेक होते का ते बघा. ओके, शक्यतो सुरुवातीच्या काळामध्ये या स्टेपला मिस्टेक होत नाही, कॅल्क्युलेशन मध्येच पुढे गडबड होते, आणि कुठेतरी एका ठिकाणी आपण प्लसचा मायनस घेतो आणि त्याच्यामुळे मग ते मायनसचा प्लस करतो किंवा बेरीज बाकीमध्ये काहीतरी चूक करतो आणि सगळं चुकून जातं. फर्स्ट एलिमेंट 1 ॲज इट इज, 1 into 1, तर मायनस करा किंवा प्लस करा 0च येणार आहे. 1 + 0 लिहिलं काय, 1 - 0 लिहिलं काय, त्याचा काही फरक पडणार नाही. पुढं -2 ॲज इट इज, -1 into 1 -1, -3 into 0 म्हणजे 0, -3 ॲज इट इज, -1 into -4 म्हणजे +4, आणि या दोघांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे -3.
इक्वल टू 1 इंटू 1 प्लस 0 म्हणजे 1 मायनस 2 इंटू -1 मायनस 0 म्हणजे -1 आणि -3 इंटू 4 मायनस 3 म्हणजे 1 इक्वल टू 1 इंटू 1 -2 इंटू -1 आणि -3 इंटू 1 1 प्लस 2 म्हणजे 3 3 मायनस 3 म्हणजे 0. आता बघा या सगळ्या कॅल्क्युलेशन्स मध्ये कुणाचं -1 आलं, कुणाचं 1 आलं, कुणाचं 18 आलं, कुणाचं -2, कुणाचं -4. बेरीज चुकली आहे का वजाबाकी चुकली आहे का गुणाकार चुकलाय. कळलं का? शोध लागला का काय चुकलंय ते? अदरवाईज आणि आपण काय करतो पहा, एखाद्या वेळेस प्रॉब्लेम सोडून आपलं कळलंच रे ना. समजा आता आपली चूक काय झाली होती, आपण इथे प्लस केला होता, आपण काय करतो त्याला खोडून मायनस करतो. का चुकलं त्याचा नाही शोध घेत. अरे इथं आपलं प्लस आलं पण ऍक्च्युअली तर मायनस आहे, मग इथेच बदल करा, इथं मायनस टाकून द्या, संपलं. काय चुकलं आणि का चुकलं हे महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर थर्ड वन -25 -59 -50 हा -25 -25 -38 पहा, आता 2 वेळेस सॉल्व्ह करून डबल सॉल्व्ह करा तो प्रॉब्लेम सगळ्यांनीच पूर्ण फ्रेश. आपण डबल सॉल्व्ह करताना आपण काय करतो, हा सोडवलेला प्रॉब्लेम आहे ना याच्यावरच बघतो चेक करून. चालतं पण तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे व्यवस्थित. अदरवाईज काय होतं, मग जी चूक पहिल्या वेळेस केली तीच चूक पुन्हा रिपीट कंटिन्यू होते, आपल्या चूक नाही सापडत. त्यामुळे पुन्हा तो प्रॉब्लेम फ्रेश सॉल्व्ह करा डबल. -59 येते त्याचा आन्सर. गरज नाही सर. दोन्ही वेळेस -59 आलाय. ओके. नेक्स्ट -33. बघा -33 आलाय का वेगळं आलाय कुणाचं आणखी?
आलाय का -33च? Yes, sir. ओके, नेक्स्ट. 0. नेक्स्ट काय? 0. 0. आलाय का 0? हो सर. येस. नेक्स्ट. 0 -90. नेक्स्ट काय आलं? 108. 108. मायनस सर -108 आहे. सर -108 आहे. -108. आणखी कोणाचं काय आलंय? -19. -19. आणखी 19 नाही सर, 90. 90. 90. आणखी कोणाचं काय आलंय? -90. ओके. आणखी -90. पुढे सोल्युशन तेच पुन्हा एकदा सॉल्व्ह करून पाहणे, 2 वेळा सॉल्व्ह करून पाहणे. कुठलं करेक्ट आहे ते शोधायचं आहे. दोन्ही वेळेस फ्रेश कॅल्क्युलेशन्स. दोन्ही वेळेस व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. -108. -108. -108. हा, माझं तर -90 आहे. तर मेजॉरिटी जणांचं -108 येऊ लागले. सो इट मे बी करेक्ट. बघा ट्राय करून. मिस्टेक आपल्या सापडणं गरजेचं आहे स्वतःला, की आपण कुठं चूक करतोय नेमकं, आणि प्रत्येक वेळी तीच चूक होते का काही वेगळं चुकतंय ते महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी आपली तीच चूक नाही व्हायला पाहिजे. नेक्स्ट काय आला? 7th. 7th काय आलं? -108 कसं आलं सांगा.
7 -3 नियम कुठेच बदलत नाहीये, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. थर्ड ऑर्डरचा कुठलाही डिटर्मिनंट घेतला तरी त्याला इव्हॅल्युएट करण्याला आपण सेमच प्रोसिजर वापरतोय. बदलतायत ते आकडे, आणि आकडे बदलून बदलून म्हटल्यानंतर आपल्याला 10 काय 1000 प्रॉब्लेम घेता येतील. पण ऍक्च्युअल डिपेंडंट काय आहे आपल्या? फक्त कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशन. दॅट मस्ट बी रेक्टिफाईड. याच्यामधले सगळ्यात मोठी संख्या 7 आहे. रूल कुठेच चेंज नाही. पहिला एलिमेंट 7 ॲज इट इज. कुठल्याही एका मोमेंटला आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की प्रॉब्लेम चुकला. कुठल्याही एका मोमेंटला 7 ॲज इट इज. त्याचा रो कॉलम स्किप. त्याचा रो कॉलम सोडून दिला, काय राहिलं? 1 2 4 -1. तर याच्यामध्ये हा रो कॉलम सोडत असताना आपलं थोडं लक्ष इकडे तिकडे गेलं की एखादा एलिमेंट इकडला इकडे देण्यात येतो. कॉन्सन्ट्रेशन. सेकंड एलिमेंटचं साइन चेंज. -3 आहे तो होईल +3. त्याचा रो कॉलम सोडून द्या. हे रो कॉलम स्किप करत असताना केअरफुल राहणं गरजेचं आहे. म्हणून पहिली स्टेप अजून स्किप करायचं नाही सांगत आहे मी. रो कॉलम स्किप केला, शिल्लक राहिले 2 2 5 -1. थर्ड एलिमेंट ॲज इट इज -3. हा ॲज इट इज. त्याचा रो कॉलम स्किप करा. रो कॉलम स्किप. हे 4 शिल्लक राहिले 2 1 5 4. बघा पहिली स्टेप बरोबर आलेली आहे का? पहिल्या स्टेप मध्ये काही गडबड आहे का? मिस्टेक आहे का? आहे का? त्यानंतर 7 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 1 × -1 यांचं चिन्ह सारखं आहे, -8. +3 ॲज इट इज. यांचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाइड बाय -1 -2. यांचं चिन्ह सेम आहे 5 आणि 2 चं. 5 × 2 म्हणजे 10. थर्ड एलिमेंट ॲज इट इज 2 × 4 म्हणजे 8. यांचं चिन्ह सारखं आहे म्हणजे -5. ही स्टेप आली आहे का बघा बरोबर? ही बरोबर आहे, म्हणजे आपला डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची प्रोसिजर पूर्ण परफेक्ट आहे. सेवन मल्टिप्लाइड बाय -8 -1
-9. -9 plus 3 into bracket -12. -2 -10 आणि -3 into bracket इक्वल टू, ही स्टेप बरोबर आली का बघा. म्हणजे आपलं ऍडिशन सबट्रॅक्शन बरोबर आहे ब्रॅकेट मधलं. 7 मल्टिप्लाइड बाय -9 -63. 3 मल्टिप्लाइड बाय -12 -36 आणि -3 मल्टिप्लाइड बाय 3 -9. ही स्टेप आली का बरोबर बघा. म्हणजे आपला गुणाकार पण येतोय. आता यांचं ऍडिशन एकच तर स्टेप राहिली. आता तिन्ही पण निगेटिव्ह आहेत म्हणजे तिघांचं ऍडिशन होणार. तिन्ही निगेटिव्ह आहेत म्हणजे तिघांचं ऍडिशन होणार. 63 36 9. 3 संख्यांचं एकाच वेळेस ऍडिशन नसेल करता येत तर 2 संख्यांचं करा. 3 + 6 म्हणजे 9. 9 + 9 म्हणजे 18. रिमाइंडर 1. 6 + 3 म्हणजे 9. 9 + 1 म्हणजे 10. 108. पण तिन्ही संख्या मायनस आहेत. -108. काय चुकलं? तर इथं शेवटच्या स्टेपला गडबड झाली जरा फास्ट करताना म्हणून ते चुकलं. काय घाई काय होती? दोन्ही वेळेस घाई. Answer should be correct, not early. त्यामुळे दुसऱ्यांदा 2 वेळा सॉल्व्ह करण्याची वेळच येऊ द्यायची नाही. पहिल्यांदाच व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने जर सॉल्व्ह केलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आन्सर येऊ शकतं. नेक्स्ट -1 and -120. -120. -120 आलं का? -120 सर्वांचं. हो सर. येस सर. -120 टेबल. नेक्स्ट 237. 237. 237 आलाय का? 237. हो सर. हो सर. नेक्स्ट 54. 54. 54 आलाय का? 54. येस. हो सर. नेक्स्ट -16. -16 16 16
हो सर. आलाय का? हो सर. हो सर. हे नंतरचे का आले ना आधीचे का चुकलेत? जसं पुढे जातोय प्रॅक्टिस वाढत गेली. प्रोसिजर वरचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते कॅल्क्युलेशन वरती गेलं. सुरुवातीच्या एक्झाम्पल्स मध्ये काय झालं, आपलं कॉन्सन्ट्रेशन डिटर्मिनंट कसा सोडवायचा याच्यावरती जास्त राहिलं. पण जसं आपण पुढे गेलो आपल्याला कळलं की या पहिल्या ज्या 2 स्टेप आहेत डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करण्याच्या, त्या 2 स्टेप आपल्या क्लिअर झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे फोकस कॅल्क्युलेशन वरती जास्त राहिला. ओके, त्यामुळे प्रॅक्टिस जर आपली व्यवस्थित असेल, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असेल तर परफेक्शन यायला काही अडचण नाहीये. ठीक आहे, कळला? थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट कसा इव्हॅल्युएट करायचा आहे ते? हो मग सांगायचं, घाबरायचं काय तर. -2 करेक्ट आहे. हा प्रॉब्लेम होतो, आपण खूप जणांनी सांगितलं ना मग जाऊ दे आपलंच काही ते चुकलं असेल, आपलाच काही येत नसेल. माझा आन्सर हे, आपण या बाबतीत कॉन्फिडंट राहायला पाहिजे. माझा आन्सर हे आलंय. ओके, बघा चेक करून सर्वजण. -2 येत आहे आन्सर. हा बघा, सगळ्यांना बदलावं लागलं, सगळ्यांना आन्सर. त्यामुळे आपण आन्सर सांगत असताना पाठीमागे नाही राहायचं, जे काय असेल ते. त्याशिवाय कळणार कसं कुठं चुकलंय काय चुकलंय ते. ओके, आणखी कुठल्या याचं कुणाचं काही वेगळं आलेलं असेल तर आज बघा, परत एकदा डबल शोधा. ओके.